मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही काहीच दिवसांपूर्वी केदारनाथला दर्शनासाठी गेली होती। रिंकू राजगुरूने ती आधी नास्तिक असल्याचं कबूल केलं, मात्र केदारनाथच्या वारीत घडलेल्या एका चमत्कारित घटनेने तिचं आयुष्य आणि विचार पूर्णपणे बदलून टाकलं। अशातच आता रिंकूने तिचा केदारनाथचा एक अंगावर शहारे आणणारा अनुभवही शेअर केला आहे। रिंकू म्हणाली, मी आधी देवावर विश्वास ठेवत नव्हते, पण आयुष्यात अशा काही घटना घडल्या की मी अध्यात्माकडे वळले। केदारनाथला गेल्यानंतर काही घटनांमुळे माझा थोडाफार विश्वास बसायला लागला। मी गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी चालत केदारनाथला गेले होते। खूप थकले होते आणि पायही दुखत होते। दर्शन झाल्यावर मला वाटलं की परतीच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर मिळावं, पण 2-3 तास वाट बघूनही हेलिकॉप्टर मिळेना। वाट बघून बघून शेवटी अंधार व्हायला लागला आणि मी देवाला म्हणाले की मला हेलिकॉप्टर मिळू दे, मी माझ्या कुटुंबासह तुझ्या दर्शनाला येईन। नंतर एक माणूस आला आणि आम्हाला म्हणाला की हेलिकॉप्टर मिळणार नाही। तेव्हा मी खूप रडत होते आणि चिडलीही होते। त्या त्रासात मी देवाला म्हणाले की हा काय देव आहे, हेलिकॉप्टर पाहिजे म्हणाले पण तेही करत नाहीये। असं बोलत बोलत पुढे जात होते तेव्हा मागून एक माणूस आला आणि त्याने हेलिकॉप्टर बद्दल आम्हाला विचारलं। तो म्हणाला फक्त 2च सीट आहेत। त्यानंतर मी आनंदाने पळत पळत जात होते आणि इतक्यातच मी जोरात पडले। माझ्या गुडघ्याला दुखापतही झाली। त्यानंतर मी देवाला म्हटलं की मी आता पुढे कधीच तक्रार करणार नाही, कारण मला तिथल्या तिथे शिक्षा मिळाली। आता हे कसं झालं काय झालं मला माहित नाही, कारण खूप लोक वाट बघत होते हेलिकॉप्टरची आणि त्यापैकी फक्त आम्ही दोघीच त्या हेलिकॉप्टर मधून गेलो। म्हणूनच माझा विश्वास बसला की ती एक शक्ती आहे। असा अनुभव रिंकू राजगुरूने शेअर केला आहे।